सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप 5. ऍक्च्युली हा टाइप 5, टाइप 6 आणि टाइप 7 आहे, पण मी कंबाईन केलेला आहे तिन्ही फॉर्मला, कारण तिन्ही फॉर्मला सॉल्व्ह करायची पद्धत सेम. ओके, हा एक बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजचा ना पेपर सेटरचा खूप फेवरेट फॉर्म. मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला ह्या फॉर्मचे क्वेश्चन्स मिळतील. ओके, सो समजून घेऊया की हा फॉर्म कसा हँडल करायचा. सो बघा, पहिले मी व्हॅल्यूज पुट करून बघतो की आपला फॉर्म आहे का. तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघूनच कळणार की पॉवर वाला आहे. जिथे रेस टू वाला क्वेश्चन आहे तो हा नक्कीच टाइप 5 मध्ये जाणार आहे. सो जर मी चेक केलं तर पाय बाय 2 लिमिट्स काय आहेत, पाय बाय 2, कॉस पाय बाय 2, कॉस 90 इज 0 अँड कॉस 90 इज 0. सो हा 0 रेस टू 0 चा फॉर्म झालेला आहे. हाऊ टू सॉल्व्ह धिस फॉर्म. सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन लिहून घेऊया परत एकदा. आणि या क्वेश्चनला मी काय नाव दिलेलं आहे, लेट्स से एल. मी लिमिटला नाव दिलेलं आहे एल. आता आपल्याला करायचंय काय, दोन्ही साईडला लॉग घ्यायचं. दोन्ही साईडला काय घ्यायचं आहे, लॉग. सो लेफ्ट हँड साईडला मी लॉग घेतलाय, तर राईट हँड साईडला पण मी लॉग घेतोय. सो कमेंट काय आहे इथे, टेकिंग लॉग बोथ द साइड. आता लॉगची प्रॉपर्टी काय आहे, तर लॉगची प्रॉपर्टी आहे लॉग ए रेस टू बी कॅन बी रिटर्न ॲज बी लॉग ए. म्हणजे काय, लॉगच्या ज्या व्हेरिएबलच्या वरती काही पॉवर असते ती पॉवर आपण समोर लिहू शकतो लॉगच्या. ह्या प्रॉपर्टीचा फायदा घेत मी इथे काय करणार आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 0 हे इथे आणणार. सो इट विल बी कॉस एक्स लॉग कॉस एक्स, कॉस एक्स लॉग कॉस एक्स. आता हा फॉर्म कुठला तयार झाला असेल चेक करूया. जर मी 0 पुट केलं, सॉरी पाय बाय 2 आहे ना, जर मी पाय बाय 2 पुट केलं तर कॉस पाय बाय 2 असतो 0 आणि कॉस पाय बाय 2 0 असल्यामुळे लॉग 0 असणार आहे इन्फिनिटी. लॉग 0 काय असणार आहे, इन्फिनिटी. सो हा आलेला आहे 0 इंटू इन्फिनिटीचा फॉर्म. या फॉर्मला हँडल करण्यासाठी तुम्हाला करायचे असतात ऍडजस्टमेंट. सो ते ऍडजस्टमेंट मी इथे काय करणार आहे, नीट बघा. लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2, मी कॉस एक्स ला लिहितो 1 upon sec x. This is the basic trigonometric use of a function. Cos x ला मी काय लिहू शकतो, 1 upon sec x. हे केल्यामुळे काय झालं, फॉर्म कुठला तयार झालाय बघा. लॉग 0 असतो इन्फिनिटी आणि सॉरी लॉग 0 इन्फिनिटी आणि सेक पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असेल. जर का कॉस पाय बाय 2 0 आहे तर सेक पाय बाय 2 झाला इन्फिनिटी, कारण कॉस आणि सेक उलटे काम करतात. सो 0 इंटू इन्फिनिटीचा फॉर्म मी कशात कन्वर्ट केलं, इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म, युजिंग व्हॉट, जस्ट सिंपल ऍडजस्टमेंट्स. आता मी यूज करतोय एल हॉस्पिटल रूल याला सॉल्व्ह करण्यासाठी. लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2, लॉग कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स. मी हा काय डेरिव्हेटिव्ह काढला नीट समजून घ्या. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन, बट जर तो एक्स असेल तरच उत्तर संपलं. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, लॉग कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन कॉस एक्स इंटू परत त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, आणि सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो जरी आन्सरला आता लिमिट सबस्टिट्यूट कराल तरी तुम्हाला काय मिळणार आहे, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळणार आहे. इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला एल हॉस्पिटल रूल लावून इन्फिनिटी बाय इन्फिनिटीज मिळणार आहे. तुम्हाला करायचे ऍडजस्टमेंट. मी काय ऍडजस्टमेंट करतोय नीट बघा. लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2, 1 बाय कॉस राहून दिला, मायनस साइन एक्स ला मायनस साइन एक्स राहून दिला, सेक एक्स ला लिहिलं 1 अपॉन कॉस एक्स आणि टॅन एक्स ला लिहिलं साइन एक्स अपॉन कॉस एक्स. सो आता काय काय कॅन्सल होणार आहे यातलं, कॅन्सल काय काय होणार आहे, 1 बाय कॉस एक्स कॅन्सल, साइन एक्स कॅन्सल, उरलं मायनस आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर जातो न्यूमरेटरला म्हणून उरला कॉस एक्स.
सो इतकी सारी मेहनत केल्यावर आपल्याला मिळालंय फक्त मायनस कॉस एक्स. लिमिट्स आहेत एक्स टेंड्स टू पाय बाय 2. सो जर मी इथे पाय बाय 2 पुट केलं तर कॉस पाय बाय 2 असतो 0. सो आपला आन्सर आलेला आहे 0. बट दिस इज नॉट द फायनल आन्सर. आपली LHS जी होती ती होती लॉग एल. आपली जी LHS काय आहे लॉग एल. सो अजून हे उत्तर कोणाचं आलेलं आहे लॉग एलचं आलेलं आहे ना की एलचं. आपल्याला आन्सर कोणाचा हवंय एलचं. सो हाऊ टू फाइंड द फायनल आन्सर. आता एक सिंपल मॅथमॅटिक्स. जेव्हा आता बेसिक तुम्हाला माहिती आहे मायनस जेव्हा इज इक्वल टूच्या पलीकडे जातो काय बनतो प्लस. मल्टिप्लाय जातो तेव्हा काय बनतो डिवाइड. डिवाइड काय बनतो मल्टिप्लाय. तसं लॉग तिकडे जाऊन काय बनतो एक्सपोनेन्शियल. लॉग ही टर्म जेव्हा इज इक्वल टूच्या पलीकडे जाते तेव्हा ती काय बनते एक्सपोनेन्शियल. सो इथे फक्त एल उरला. तिकडे ई रेस टू 0. एक्सपोनेन्शियलला नेहमी सगळं पॉवरला जातं. सो इथे जे कडे असेल ते कुठे जाणार आहे एक्सपोनेन्शियलच्या पॉवरला. अँड एनिथिंग रेस टू 0 इज 1. सो इथे माझा आलेला आहे फायनल आन्सर. दिस इज माय फायनल आन्सर 1. सो दिस इज हाऊ टू सॉल्व रेस टू फॉर्म्स. हे जे काय रेस टू फॉर्म्स आहेत त्यात तुम्हाला करायचं आहे काय एक फंक्शनला लिमिटला एल अज्युम करायचे. दोन्ही साईडला लॉग लावायचे. तुम्हाला कुठला तरी फॉर्म मिळेल आणि त्या फॉर्मला एल हॉस्पिटल रूल लावत 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 फायनल आन्सर काढायचे. एक्साइटमेंट मध्ये हे आलेलं उत्तर फायनल नाहीये लक्षात ठेवा. तुम्हाला लॉग एलचं उत्तर मिळणार आहे. ई त्या साईडला नेऊन ई करून जे उत्तर येईल ते तुमचं फायनल आन्सर आहे. नाही तर तुमचा एक मार्क काय जो काय मार्क असेल तो जाईल. ओके सो या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. अगेन बघा रेस टू वाला फॉर्म आलेला आहे. पहिले चेक करूया कुठला फॉर्म आहे. 1 चा स्क्वेअर 1. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. लॉग 0 असतो इन्फिनिटी आणि 1 अपॉन इन्फिनिटी असतो 0. ओके सो तुम्हाला हा फॉर्म चेक करता आला पाहिजे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता आल्या पाहिजे. बेसिक 1 मायनस 1 1 अपॉन 0 1 अपॉन इन्फिनिटी या गोष्टी पाठ पाहिजे. सो मी लिमिटला एल नाव दिलं. I am using log both side. Log L is equal to limit x tends to 1 log of 1 minus x square 1 by log 1 minus x. So log ची प्रॉपर्टी काय सांगते की log च्या पॉवर मध्ये कोणी पण बसू दे तो बाहेर येऊ शकतो. हे असं दिसणार. सो डन. लॉगच्या पॉवरचं पलीकडे आणलेलं आहे. आता ही कुठली केस बनणार आहे चेक करा. 1 जर पुट केलं तर 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0 लॉग 0 इन्फिनिटी. आता हा जो इन्फिनिटी आहे 1 अपॉन इन्फिनिटी किती येणार आहे 0. सो हा 0 इंटू 1 मायनस 1 0 लॉग 0 इन्फिनिटी. सो 0 इंटू इन्फिनिटीचा फॉर्म आलेला आहे. आपल्याला करायची छोटीशी ऍडजस्टमेंट. मी ऍडजस्टमेंट काय करतोय बघा. ऍडजस्टमेंट नाहीचही नीट लिहिलंय बघा. हा फक्त इथे डिवाइडला नेतो. काय ना आहे तसंच लिहिलंय मी फक्त एक खाली लिहिलं. जर आता चेक कराल तर लॉग 0 असतो इन्फिनिटी. लॉग 0 असतो इन्फिनिटी. बाय सिंपल ऍडजस्टमेंट 0 इंटू इन्फिनिटीच्या फॉर्म मी कशात कन्वर्ट केलेला आहे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. सो युजिंग नाव एल हॉस्पिटल रूल. चलो डेरिव्हेटिव्ह. लॉगचे डेरिव्हेटिव्ह पाठ पाहिजे. लॉग ऑफ ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह असतो लॉग ऑफ ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन ब्रॅकेट इंटू त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह. सो 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 मायनस 2x. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 मायनस 2x. सेम लॉग ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन ब्रॅकेट इंटू ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 x चा 1. सो मला फॉर्म मिळालेला आहे एल हॉस्पिटल रूलनी. पण हे उत्तर असणार आहे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. कारण परत परत तेच इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला तुम्ही किती एल हॉस्पिटल रूल लावा आन्सर काय येणार आहे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी जो पण तुम्ही ऍडजस्ट करत. सो मी आता ऍडजस्ट करतोय. नीट बघा. हा न्यूमरेटरला काय आहे इथे
0 minus 2x into 1 is minus 2x. आणि हा खाली येणार -1 minus x square. बरोबर आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाणार आहे? न्यूमरेटरला. सो हा 1 minus x वर गेला आणि इथे -1, हा -1 या मायनस साइनला कॅन्सल करेल आणि निघून जाईल. सो हा फॉर्म माझा उरलेला आहे. आता परत एकदा सांगतोय, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आला, हा 2x तसाच आहे, हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाला आणि 1 minus x वर जिथे आहे तिथेच आहे. सो जर मी नीट लिहून घेतलं तर हे 2x into 1 2x 2x into x 2x square आणि अपॉन 1 minus x square. सो आता जर उत्तर चेक कराल तर आता उत्तर तुमचं 0/0 असेल. इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या आन्सरला फक्त छोट्याशा कन्व्हर्जननी चेक करून घेऊ. लिमिट एक्सटेंड्स टू 1, 2x minus 2x square upon 1 minus x square. किती येते याचा आन्सर? 2 into 1 2 minus 2 0 1 minus 1 0. ओके. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला ऍडजस्टमेंट करून 0/0 चा फॉर्म तयार केलाय. आता परत एकदा आपण एल हॉस्पिटल रूल यूज करूया. सो लिमिट एक्सटेंड्स टू 1, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 2x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 4x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. सो सगळा फॉर्म मी इथे पुट केलेला आहे. आता चेक करूया आन्सर काय आहे. 1 पुट केला तर हा होईल 2 minus 4 दॅट इज -2 आणि इथे 1 पुट केला तर 0 minus 2 असेल -2. सो -2 कॅन्सल, आन्सर आला आहे 1. बट हे फायनल आन्सर नाही, बिकॉज दिस इज द आन्सर ऑफ लॉग एल. सो लॉग एलचा आन्सर काय आलाय? 1. मग आता माझा एल काढायचा असेल तर लॉग तिकडे जाणार आणि लॉग तिकडे जाऊन काय होतो? e raised to 1. e raised to 1. सो दिस इज माय फायनल आन्सर. ओके. मगाशी सांगितल्याप्रमाणे या आन्सरला खुश व्हायचं नाहीये. शेवटची ही स्टेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमचं फायनल आन्सर काढण्यासाठी. सो ह्या टॉपिक वरचे अजून न्यूमेरिकल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.